मित्रांनो, सकाळी सकाळी जर तुम्हाला साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करायचा असेल तर तुम्ही या साईडला येऊ शकतात. मी 2-3 दिवसापासून इथून जात आहे आणि मला इथे कंटिन्यू गर्दी दिसत आहे. तर आता आपण शॉपच्या ओनरकडे जाऊया आणि विचारूया की नेमकं त्यांच्याकडे कोणकोणते साऊथ इंडियन आयटम आहेत आणि आपल्याला इथे काय काय ट्राय करायला भेटणार आहे. तो जाऊया आपण. हे बघा, ऑलरेडी कस्टमर सुरूच आहेत. तो नमस्ते अण्णा. नमस्ते. ओके, आपका नाम? विजय. ओके अण्णा, आपके पास क्या क्या है? इडली है, दाल वड़ा है, मेदू वड़ा है और अप्पम है. मसाला अप्पम, सादा अप्पम मिलेगा. ओके. और कुछ ऐसा यूनिक आइटम है ना, यूनिक है घी पोड़ी इडली करके. घी पोड़ी इडली? हाँ. ओके, कुछ अलग लग रहा है मुझे. घी पोड़ी इडली कैसा रहता है वगैरह? लाइक ये जो इडली है नॉर्मल इडली नहीं है, ये तट्टी इडली बोलते हैं. बैंगलोर स्पेशल रहता है, बैंगलोर में ये इन्वेंट हुआ है. तो ये इडली के ऊपर घी लगा के एक गन पाउडर बोलते हैं उसको, गन पाउडर इंग्लिश में, और तमिल में बोलते पोड़ी. तो उसमें घी लगा के पोड़ी डाल के देते हैं. और पोड़ी फ्लेवर्स होते हैं उसमें, कुछ थोड़े मिर्ची, चना डाल, ऐसे कुछ फ्लेवर्स थे, वो घी पोड़ी इडली उसको बोलते हैं. मतलब ट्राय करना पडेगा. हाँ, ओके, तर मित्रांनो आपण आता ट्राय करून बघूया की नेमका हा कन्सेप्ट काय. तर मित्रांनो, आता ते बघा प्रोसेस चालू करताय घी पोड़ी इडलीला. बघूया आपण नेमका आता काय आहे. ओके अण्णा, ये इडली है क्या? अच्छा, ये कैसे, मतलब अलग लग रहा है मुझे इडली है जरा, मतलब बड़ा साइज है, स्पंज जैसा है ना? स्पंज जैसा है. ओके. तट्टी इडली बोलते हैं. कौन सा? तट्ट तट्ट इडली आहे बघा मित्रांनो. मला जरा वेगळंच वाटत आहे. ओके, हे आले बघा त्याच्यावरती एकदम. गन पावडर. ओके, बघू शकता. परत घी आलाय वरतून. बटर नाही आहे, घी बनतं. ओके, बघितलं मित्रांनो, घी वरतीच बनतात. गन पावडर त्यांनी ऍड केलेलं आहे आणि बघायला किती छान वाटतंय. अजून थोडा त्यांनी गन पावडर घेतलाय. ओके, चटणी. ओके, तर मित्रांनो आता रेडी झालंय. आपण आता फर्स्ट बाईट घेऊया आणि मी सांगतो तुम्हाला रिव्ह्यू की काय आहे नेमकं हे सर्व. मित्रांनो, हे बघा इथे मेंदू वडा बनवणं चालू झालेलं आहे आता आणि छान वाटतंय बघा. इथे हे बॅटर आहे इथे मेंदू वड्याचं आणि इथे बघा मेंदू वडा बनणं चालू पण झालंय. हे मित्रांनो एकदम कलरफुल एकदम बघा आपले मेंदू वडे रेडी झालेले आहेत. बघू शकतात कसले भारी वाटत आहे बघा. एक नंबर. दादा मेंदू वडा काय प्लेट आहे? 30. ओके, 30 मध्ये 2 ना? ओके, 30 मध्ये तुम्हाला 2 मेंदू वडे खायला भेटणार आहे. आणि आता बघा इडलीचं बॅटर मित्रांनो आणलेलं आहे आणि हा कंटेनर आहे मित्रांनो. या कंटेनर मध्ये आता ते इडलीचं बॅटर जाणार आहे. हे बघा मित्रांनो, आता त्यांनी टाकून घेतलेले प्लेट्स मध्ये इडलीचं बॅटर आणि इथे एक एक करून आता मशीन मध्ये लोड होणार आहे. त्याला मस्तपैकी तेल वगैरे लावून घेतात म्हणजे इडली लवकर निघण्यासाठी. आणि हे बघा केवढं बल्कमध्ये तुम्ही विचार करू शकतात मित्रांनो की दिवसभरात दादांकडे किती कस्टमर येत असतील. आणि कंटिन्यू प्रत्येकाचे हात चालू आहे बघा. तिथे अप्पम सुरू आहे मित्रांनो आणि इथे बघा पार्सल चालू आहे आणि इथे बघा मेंदू वडा सुद्धा सुरू आहे. म्हणजे कंटिन्यू कस्टमर चालू आहेत आणि कंटिन्यू हात त्यांचे चालतात.
दादा ते काय लावतात? घी लावतात, तेल लावतात? तेल. ओके, म्हणजे इडली लवकर निघण्यासाठी. ओके, एकदाच ना? ओके, एकदा लावून घेतात तेल, म्हणजे इडली लवकर निघण्यासाठी, चिपकू नये वगैरे त्यासाठी लावून घेतात. कस्टमर्स बघा मित्रांनो, कंटिन्यू कस्टमर्स सुरू आहेत. हे बघा मित्रांनो, हे बघा पाणी उकळत आहे आणि त्याच्यावरती ते शिजतं मित्रांनो. हे बघा आतमध्ये टाकलेलं आहे. कितना मिनिट लागतंय बाय? 15 मिनिट. ओके, 15 मिनिटं लागणार एवढं पूर्ण रेडी व्हायला. आता आपण तिकडे जाऊन बघूया. तिकडे मित्रांनो कंटिन्यू पार्सल सुरू आहे. मी तुम्हाला आता दाखवतो की पार्सलमध्ये ते चटणी वगैरे कोणकोणती त्यांच्याकडे आहे. हे बघा गर्दी भरपूर आहे. तर हे बघा मित्रांनो, इथे टोमॅटोची चटणी आहे, सांबार आहे. टोमॅटो नाही, कांदा आहे. कांदा का चटणी आहे का? कांदा. ओके, मग ओनली कांदे का चटणी आहे? गोड आणि मिरची आहे. ओके, कांदा, गोड आणि मिरचीचं तुम्हाला इथे चटणी भेटणार आहे. सांबार आहे आणि इथे बघा ही खोबऱ्याची चटणी आहे. आणि पार्सल बघा मित्रांनो, पार्सल पण भरपूर लोक घेऊन जात आहे. बघा इथे नुसते हात फिरतायत पार्सल करण्यासाठी. एक प्लेट का सांबार और दे दे फटाफट. येते ना. हां, ठीक आहे. आणि इथे बघा अप्पम बनत आहे. डोसा जैसा ही रहता है ना भाई? ओके, डोसा सारखाच असतं. हे बघा अप्पम मित्रांनो इथे बनत आहे. कितना मिनिट लागतं आहे? 2-3 मिनट. ओके, 2-3 मिनटात रेडी होणार आहे. अप्पम मतलब वो डोसे जैसा ही है ना? अच्छा, ऑइल फ्री. ओके, हे बघा रेडी झालेला आहे डोसा. ओके, ऑइल लावायची गरज नाही पडत. जे आपण डोसा लावतो मित्रांनो त्याला सारखं आपल्याला ऑइलिंग करायला लागते, अप्पममध्ये करायला नाही लागत. हे बघा तिकडे आता ते सांबार आणि चटणी बरोबर देत आहे. आणि मित्रांनो खास म्हणजे यांच्याकडे ना जैन सांबार भेटणार आहे. और भाई आपल्या जैन चटणी भी आहे? जैन चटणी. ओके, जैन चटणी आणि जैन सांबार तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. कंटिन्यू काम चालू आहे आणि कंटिन्यू बघा कस्टमर सुद्धा चालू आहे. हे बघा इथे इडली सुद्धा बनते. तर मित्रांनो हे बघा दाल वडा बघा आणि किती छान वाटत आहे बघा, बघू शकता टेक्स्चर किती छान वाटत आहे. तर दाल वडा वगैरे सुद्धा तुम्हाला इथे खायला भेटणार आहे. मी दाल वडा वगैरे पहिले ट्राय केलेला आहे. आणि इथे बाजूलाच बघा मित्रांनो तुम्हाला इथे मेंदू वडा सुद्धा भेटणार आहे. मेंदू वडा पण बघा मोठी साईज आहे आणि एकदम छान वाटत आहे बघायला. कंटिन्यू तिथे बघा चालूच आहे मित्रांनो मेंदू वडा बनणं. मी जरा वेगळं काहीतरी ट्राय करायचं आहे, त्यामुळे मी आता वेगळं काहीतरी ट्राय करतो. तर मित्रांनो आता आपण फर्स्ट बाईट घेऊया आणि मी तुम्हाला सांगतो की हे नेमकं कसं झालंय. अजून एक घेऊन बघूया, मी सांगतो तुम्हाला. मित्रांनो चटणी तर एक नंबर लागते, म्हणजे प्युअर साऊथ इंडियन लोक बनवतात ना तशीच चटणी आहे. आणि इडली पण खूप छान आहे, अशी स्पंज सारखी इडली आहे. नॉर्मल इडली तुम्ही खाल्ली असेल गोलवाली, ही थोडी मोठी आहे आणि खूप छान आहे, अशी स्पंज सारखी लागते. आणि ते गन पावडर आणि घी टाकलं आहे ना त्याची पण खूप छान अशी टेस्ट लागते. म्हणजे जर तुम्हाला युनिक वगैरे काय खायचं असेल ना तर या शॉपवरती येऊन तुम्ही घी इडली पोळी खाऊ शकतात. मी तुम्हाला रिकमेंड करेल तर तुम्ही इकडे येऊन ते ही गोष्ट खाऊ शकता. तो पण खूप छान लागते. मी पटापट आता फिनिश करून घेतो आणि बघतो की यांच्याकडे अजून काय काय आयटम आहेत.
तर मित्रांनो तुम्हाला सर्व आता दाखवून झालंय, मेन म्हणजे राहिलंय मित्रांनो लोकेशन। तो अन्ना लोकेशन क्या रहेगा, व्यूवर्स को आना रहेगा तो लोकेशन अपना ऑपोजिट टू अंबाला वड़ा पाव है, रामबाग में, कर्निक रोड। कर्निक रोड आहे क्या? ओके मित्रांनो मी तुम्हाला एकदा दाखवून देतो। समोर बघा तिकडे अंबर वडापाव दिसत असेल, त्या अंबर वड्याच्या पासून तर तुम्हाला समोरच मित्रांनो हे इकडे साऊथ इंडियन शॉप बघायला भेटणार आहे, जिथे तुम्हाला दाल वडापासून तर अप्पम पर्यंत परत इडली पोळी वगैरे सर्व तुम्हाला या शॉपवरती खायला भेटणार आहे। प्रचंड गर्दी असते मित्रांनो, तर तुम्ही येऊन इकडे साऊथ इंडियन फूडचा आस्वाद घेऊ शकतात, तर लवकर लवकर या।